आणि यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या खडाजंगीची। पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईमध्ये पार पडलेल्या अंतर्गत बैठकीमधला हा धक्कादायक प्रकार आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका मोठ्या टेंडरच्या मुद्द्यावरून वाद झालाय। बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केलेत, त्यामुळे काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण होतं। त्यांच्या माहितीनुसार सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या एका वादग्रस्त टेंडरवरून हा वाद झालाय। या टेंडर प्रक्रियेमध्ये विशिष्ट ठेकेदारांना फायदा पोहोचवला जात होता असा संशय पार्थ पवारांनी व्यक्त केलाय। प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा थेट आक्षेप त्यांनी छगन भुजबळांच्या विभागावर घेतलाय। पार्थ पवार यांचा हा आक्षेप ऐकताच छगन भुजबळ कमालीचे संतापले। तुम्ही अशा प्रकारे थेट आरोप करू शकत नाही, टेंडरची प्रक्रिया नियमानुसार होतीये असं भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावलं। बैठकीत वाद एवढा वाढला की छगन भुजबळांनी जुन्या गोष्टींचा उल्लेख करत पार्थ पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। आम्ही पक्षासाठी आणि नेत्यांसाठी नेहमीच प्रामाणिक राहिलो, पण प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं योग्य नाही असं भुजबळ संतापून म्हणाले।